विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत माफक दरात यश मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव मार्गदर्शन संस्था म्हणजेच प्राध्यापक अविनाश राठोड सरांची राठोड एमपीएससी अकॅडमी. आजपर्यंत 7,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या या संस्थेचे 200 पेक्षा अधिक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणारी व बेसिक पासून तयारी करून घेणारी एकमेव राठोड एमपीएससी अकॅडमी. वातानुकूलित अभ्यासिका, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, सीसीटीव्ही द्वारे देखरेख व प्राध्यापक अविनाश राठोड सरांचे वेळोवेळी सखोल मार्गदर्शन ही आहेत राठोड एमपीएससी अकॅडमीची काही ठळक वैशिष्ट्ये. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया, अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करूया. राठोड एमपीएससी अकॅडमी, पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे, श्रीनगर, नांदेड. संपर्क 9730 67 30 67 9960 80 55 30. बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या विशेष सत्रात मी मुरलीधर हंबर्डे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आजच्या सत्रात आपल्या सोबत आहेत होमिओपॅथिक सायकॅट्रिक असोसिएशन महाराष्ट्राचे रिप्रेझेंटेटिव्ह व होमिओपॅथिक सायकॅट्रिस्ट डॉक्टर गजानन देवराव पवार सर. डॉक्टर पवार हे मूळ गाव डोंगरकडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली येथून असून त्यांचा हल्ली मुक्काम काबरानगर, नांदेड येथे आहे. डॉक्टर पवार हे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी कलकत्ता येथे 6 महिने कार्यरत होते व त्यांचा कळत नकळत अंथरुणात लघवी करणाऱ्या मुलांच्या समस्येवर कारणे व उपचार यावर राष्ट्रीय स्तरावर पेपरही पब्लिश झालेला आहे. चला तर मग आजच्या आरोग्य मुद्रा या सत्रात डॉक्टर पवार यांचं आपण स्वागत करूया. डॉक्टर साहेब, आपल्या या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार सर. आपण अनेक वर्षांपासून या क्षेत्रामध्ये कार्यरत आहात. खूप दिवसांपासून आपण अनेक रुग्णांना सेवाही या ठिकाणी दिलेली आहे. नेमकं डॉक्टर बनण्यामागे काय प्रेरणा होत्या किंवा डॉक्टरच किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये आपण काम करावं असं आपल्याला आयुष्याच्या कुठल्या वळणावर आणि का वाटलं? लहानपण हे ग्रामीण भागात गेलं, त्यामुळे ग्रामीण भागात असणाऱ्या अडचणी ह्या जवळून पाहिल्या होत्या. त्या काळामध्ये वैद्यकीय सेवांची इतकी फारशी उपलब्धता नव्हती खेडोपाडी. मग त्यावेळेस माझा मोठा भाऊ, वडिलांची इच्छा होती त्यांनी डॉक्टर व्हावं, बट त्यांना वेगळ्या क्षेत्रात इंटरेस्ट असल्यामुळं त्यांनी काही डॉक्टर झाले नाही. त्यामुळे नंतर मला असं वाटलं की गावातली होणारी पेशंटची गैरसोय ही कमी व्हावी. त्या अनुषंगाने मी असं ठरवलं की आपणही वैद्यकीय क्षेत्रात यायला पाहिजे. आपण वैद्यकीय क्षेत्रामागे आलात आणि या क्षेत्रामध्ये आपलं कामही प्रचंड मोठं आहे. आपण वेगवेगळ्या ठिकाणी सेवा दिलेली आहे. आपण मानसोपचार तज्ज्ञ आहात. मला मानसोपचार तज्ज्ञाचे इतर डॉक्टरांपेक्षा वेगळे पण नेहमीच वाटतं, पण आपली स्वतःची इतर वैद्यकीय क्षेत्र सगळी सोडून आपण मानसोपचार तज्ज्ञ होण्यामागे नेमकी काय भूमिका होती का? हो, कारण माझा सुरुवातीपासूनचा आवडता विषय हा होता की माणसांच्या मनामध्ये चालणाऱ्या घडामोडी किंवा स्वतःच्या मनावर मी विचार केला आणि जे काही मी पेशंट प्रॅक्टिसच्या दरम्यान बघायचो किंवा मुळात जे काही पेशंट मी लहानपणापासून किंवा रोगी बघितलेत, त्यात मला असं जाणवलं की बऱ्याच वेळा काही पेशंटला ही इंजेक्शन्स किंवा ट्रीटमेंट्स किंवा टॅबलेट्स याची गरज नसून प्रॉपर काउन्सिलिंग त्यानंतर ट्रीटमेंट हा पार्ट येतो. त्यामुळे मला असं वाटलं की सर्व आजारांचं मूळ कारण किंवा प्रॉपर ट्रीटमेंटच्या अगोदर, कुठल्याही आजाराच्या ट्रीटमेंटच्या अगोदर त्याचं कारण शोधणे महत्त्वाचे. आणि मला असं जाणवलं होतं की बऱ्याच पेशंटला ही मानसिक म्हणजे त्यांच्यामध्ये घडणाऱ्या जे काही आपण शारीरिक व्यथा आहेत त्यांचं कारण कुठं ना कुठं मनाशी रिलेटेड होतं असं मला जाणवायचं. त्यामुळे मी
स्वतःहून सायकॅट्री या विषयामध्ये अभ्यास करण्याचं ठरवलं आणि नंतर मी MD सायकॅट्री केलं. निश्चितच डॉक्टर साहेब, आपण मानसोपचार तज्ज्ञ म्हणून या ठिकाणी आज सर्वप्रसिद्ध आहात. आपला नावलौकिक या क्षेत्रामध्ये आहे. इतर अनेक वैद्यकीय क्षेत्र आहेत, तिथे अनेक डॉक्टर्स वेगवेगळ्या पद्धतीनं आपापल्या क्षेत्रामध्ये रुग्णांवर उपचार करताना आपल्याला या ठिकाणी आढळतात. पण एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून इतर डॉक्टरांपेक्षा किंवा इतर वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांपेक्षा मानस उपचार तज्ज्ञाचं किंवा सायकॅट्रिस्ट जे असतात त्यांचं वेगळेपण काय आहे असं आपल्याला वाटतं? सायकॅट्रिस्ट यांचं वेगळेपण असं असतं किंवा मानसोपचार तज्ज्ञ यांचं वेगळेपण असं आहे की जनरली ते पेशंटच्या मनाशी अटॅच होतात. पेशंटच्या भावना समजून घेणे हा मागचा मूळ उद्देश असतो. कुठल्याही पेशंटला उपचार करण्या अगोदर त्याच्या मनाची अवस्था काय आहे हे बघणं फार गरजेचं असतं. बाकी जे काही आपण ट्रीटमेंटचा पार्ट असतो, कुठल्याही फॅकल्टीचा असो, ऑर्थोपेडिक सर्जन असो, पेडियाट्रिक असो, सर्जन असो, हे सर्वजण त्या पर्टिक्युलर सिम्पटम्सला ट्रीट करण्याचा प्रयत्न करतात. पण आतमध्ये चाललेल्या मनाची घाळमेल म्हणा, चलबिचल म्हणा, ह्या विषयावर कधीही कुठलाही डॉक्टर पेशंटला विचारत नाही किंवा त्याबद्दल विचार करत नाही. कारण आपल्याला जे काही बाहेरचं दृश्य दिसतं, एक्सटर्नल मॅनिफेस्टेशन किंवा आपण त्याला सिम्पटम्स म्हणतो, लक्षणं म्हणतो, त्या लक्षणावर सगळेजण ट्रीटमेंट देतात. बट ते लक्षणं कशापासून आलेत किंवा त्याचं मूळ कारण काय, तर याचा जर आपण सखोल अभ्यास केला तर ते कुठं ना कुठं मनाशी रिलेटेडच येणार. म्हणून मानसोपचार तज्ज्ञ किंवा सायकॅट्रिस्ट आणि जनरल ट्रीटमेंट या दोन्हीमध्ये हा फरक असतो. निश्चितच डॉक्टर साहेब, आपण मगासपासून मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसिक मनोरुग्ण वगैरे ह्याच्याविषयी बोलतो आहोत. आता समाजामध्ये बऱ्याचदा गैरसमज असतात की मनोरुग्ण ही संकल्पना किंवा जो मानसिक रुग्ण आहे याच्याबद्दल बरेच गैरसमज समाजात असतात किंवा सरसकट एखाद्याला थोडा आजार असेल किंवा त्या बाबतीतली उपचारांची गरज असेल तर समाज त्याला वेडा ठरवून मोकळा होतो. बऱ्याचदा पेशंट त्या गोष्टीला घाबरतात डॉक्टरांकडे वगैरे जाण्यासाठी की समाज आपल्याला तसं समजेल म्हणून. नेमकी ही मनोरुग्ण संकल्पना काय आहे, नेमकं आमच्या प्रेक्षकांना आपण उलगडून दाखवाल का? जनरली आपण काय बघतो, ताप आला, शरीराला अंग गरम आहे, ताप आला, प्रत्येकाला दिसणाऱ्या गोष्टीवर आपण बघतो. पण मनात चालणारी घालमेल किंवा मनोरुग्ण समाजामध्ये वावरताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की मानसिक आजार हा एक सोशल स्टिग्मा मानला जातो. म्हणजे एक आपण काय म्हणतो मराठीत त्याला, सोशल स्टिग्माला, की समाजामध्ये एक कलंक असल्यासारखा. त्याला बा मानसिक आजार आहे, तो वेडा आहे. बट मानसिक आजार हे विविध प्रकारचे असतात. कुठल्याही एका गोष्टीहून आपण त्याला मनोरुग्ण असे ठरवू शकत नाही. उदाहरणार्थ, एखादी आपली अपेक्षा पूर्ण झाली नाही आणि आपल्याला राग आला म्हणजे आपण थोडीच लगेच मनोरुग्ण झालो असं होत नाही. आपल्या मनाची चिडचिड, इरिटॅबिलिटी म्हणजे ते लगेच मनोरुग्णामध्ये आपण त्याला इन्क्लूड करू नाही. कारण समाजामध्ये समज आणि गैरसमज जेवढे आहेत त्यातले समज कमी आणि गैरसमज जास्त आहेत असं मला वाटतं. अगदीच समाज एखाद्या मानसिक रोगाचा उपचारची गरज असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा सरळ वेडा ठरवून या ठिकाणी समाज मोकळा होतो. आणि मला वाटतं की समाजाचा आपण बऱ्याचदा चुकतो. आपण बऱ्याचदा समाज विचार करत नाही एखाद्याचं त्याची पार्श्वभूमी काय आहे किंवा एखाद्याच्या मनाची काय अवस्था आहे आपण न विचार करता आपण सरळ सरळ त्याला त्या ठिकाणी तशा प्रकारचा ब्लेम आपण या ठिकाणी करत असतो. डॉक्टर साहेब, एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी जाणवते की मनोरुग्ण किंवा मानसिक रोगी जे आहेत आपण ज्यांना म्हणतो ते फार व्यक्त होताना दिसत नाहीत. ते खूप एकलकोंडे असतात किंवा स्वमग्न बऱ्याचदा ते असतात किंवा स्वतःच्या जगामध्ये वावरताना ते दिसतात. मग या लोकांवर उपचार करताना तुम्हाला त्यांची पार्श्वभूमी वगैरे जाणून घेण्याची गरज असते. ते फारसे व्यक्त होत नाहीत. मग या लोकांना व्यक्त होण्यासाठी एक डॉक्टर म्हणून आपलं तिथे काय कौशल्य पणाला लागतं? अशा लोकांना व्यक्त होताना जनरली त्यांना आपलेपणा जाणवला पाहिजे. असे लोक एकटे का राहतात की त्यांना ती अवस्था का आली, कारण त्यांना असं वाटतं कुठं ना कुठं की मला समजून घेणारं किंवा माझी काळजी घेणारं कोणीही नाहीये. त्यांच्यात एकटेपणा कधी निर्माण व्हायला लागतो आपण ह्या गोष्टी कधीच ऑब्झर्व करत नाहीत. डे टू डे त्यांच्या फॅमिलीमध्ये राहणारे लोक हे जनरली एखाद्या दोन गोष्टीहून कधीच समजून घेत नाहीत की त्याला कुठंतरी मानसिक आधाराची गरज आहे. सर्वांना आजकाल कळतं का फिजिकल किंवा फायनान्शियल इन्सिक्युरिटी कळतं, पण मेंटल इन्सिक्युरिटी कोणालाच लक्षात येत नाही. जनरली ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना पेशंट का कुठंही आपल्या भावना व्यक्त करत नाही, कारण त्याला तो आपलेपणा जाणवत नाही. ज्यावेळेस पेशंट किंवा कोणताही मानसिक रुग्ण म्हणा किंवा तो रुग्ण माझ्याकडे ज्यावेळेस येतो किंवा कोणाही सायकॅट्रिस्टकडे जातो त्यावेळेस त्यांचं काम ते असतं किंवा माझंही काम तेच असतं की त्यांना ती आपलेपणाची भावना जाणवली पाहिजे.
जेणेकरून त्यांना त्यांच्या भावना व्यक्त करता आल्या पाहिजे. कारण मूळ कुठल्याही मानसिक आजाराचं कारण हे त्यांच्या मनाचे झालेले कोंडी हेच असतं. आणि त्यांना त्याची जाणीव असते की मला कोणीतरी जाणून घ्यावं, कोणी समजून घ्यावं, म्हणून ते ज्यावेळेस आमच्याकडे येतात, बोलायला लागतात, तर त्यांचा जे काही त्रास आहे त्याच्यावरून आम्ही त्यांना बघून त्यांचं नेमकं कारण कुठे आहे किंवा तो आपलेपणा निर्माण करून त्यांना व्यक्त करायला प्रवृत्त करतो. आणि एकदा ते व्यक्त झाले म्हणजे त्यांच्या आजारामध्ये काय त्यांच्या शरीरामध्ये किंवा त्यांच्या मानसिक आरोग्यामध्ये कुठं बिघाड झाला हे आम्हाला लक्षात यायला लागतं. आणि आम्ही त्या पद्धतीनं त्याला आपण काउन्सिलिंगचा पार्ट म्हणतो आणि सोबत ट्रीटमेंट त्या पद्धतीने आम्ही काम करतो. अगदी निश्चित. एखाद्या रुग्णाची पार्श्वभूमी जाणून घेऊन त्यावर उपचार करणे ही खरं तर मानसोपचार तज्ज्ञाची पहिली भूमिका असते. त्या रुग्णाला ते व्यक्त व्हायला लावतात, त्याच्या मनामध्ये चालणारी घालमेल किंवा चलबिचल जी आहे ती समजून घेऊन त्याच्याप्रमाणे उपचार हे मानसोपचार तज्ज्ञ करत असतात. बऱ्याचदा डॉक्टर साहेब समाजामध्ये आपण असं बघतो की सगळीजण सुखाच्या मागे धावताना किंवा मग आपल्या हॅपीनेसच्या मागे धावताना आढळतात, पण बऱ्याच लोकांना खरा आनंद कळलेला नसतो. मग ते कदाचित चुकीच्या मार्गाने जात असतील, चुकीच्या मार्गाने आनंद मिळवण्याचाही प्रयत्न करत असतील. एक मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आनंदाची व्याख्या तुम्ही काय कराल, कशी कराल, तुम्हाला काय वाटतं? खूप चांगला प्रश्न आहे. आजकालच्या धावपळीच्या या स्पर्धेच्या युगामध्ये जनरली सगळ्यांनाच आनंद नेमका काय असतो आणि तो कसा व्यक्त किंवा ती भावना कशी आपण स्वतःच्या मनाशी म्हणा किंवा त्या भावनेचा आनंद आपण जनरली कुठल्या याच्यात बघतो. जे काही आपण वावरत असताना ऍक्च्युली सगळेजण जीवन जगतात कशाला, तर एक तुम्हाला पैसा कमवावा किंवा आनंद मिळावा, ज्याला आपण समाधान पण म्हणू शकतो. होय होय. पण प्रत्येकाचा आनंद आणि प्रत्येकाचा समाधान हे वेगवेगळ्या गोष्टीत असू शकतं. तर काही जणांना त्यांचे छंद जोपासण्यात आनंद असतो. जनरली आपण जितकं बघितलं तर मृत्युंजय या पुस्तकामध्ये ज्यावेळेस कृष्ण आणि कर्ण यांचा संवाद चालू होता, त्यावेळेस कृष्णाने कर्णाला विचारलं की तुम्ही एवढं दातृत्व, एवढं दान करूनही तुम्ही आनंदी कसे राहता. तर त्यावेळेस कर्णाने फार छान उत्तर दिलं होतं. ते उत्तर असं होतं की आनंदाने जगायचे असेल तर दोनच गोष्टी विसरा. मग कृष्ण म्हटला कर्णाला की कुठल्या दोन गोष्टी विसरा. तर त्यावेळेस कर्णांनी सांगितलं की तुम्ही इतरांसाठी जे चांगल्या गोष्टी केल्यात त्या गोष्टी आणि इतरांनी तुमच्याशी ज्या गोष्टी वाईट केल्यात ह्या दोन गोष्टी तुम्ही आयुष्यात विसरलात तर तुम्ही सगळ्यात सुखी राहाल, आनंदी राहाल. आणि आजच्या लाईफमध्ये आपण प्रत्येकाकडून अपेक्षा ठेवतो, मी तुझ्यासाठी असं केलं मग त्याने माझ्यासाठी ते नाही केलं, लगेच दुःखी झाला. मला एखादी गोष्ट पाहिजे ती नाही मिळाली, लगेच दुःखी झाला. म्हणजे आनंद काय असतो थोडक्यात, तर तो आपल्या मानण्याचा भाग असतो. आणि प्रत्येकाला आनंदाची व्याख्या प्रत्येकाच्या आयुष्यानुसार, व्यवहारानुसार किंवा सभोवतालच्या वातावरणानुसार असते. एखाद्या गरीब मुलाला एखादा अँड्रॉइड मोबाईल जरी दिला तरी त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हा पाहण्यासारखाच असतो ना. निश्चित. बरोबर. आणि तेच एखाद्या चांगल्या घरच्या मुलाला आयफोन किंवा तुम्ही काय म्हणता आयपॅड वगैरे समथिंग जरी दिलं तर त्याच्या चेहऱ्यावर तो आनंद दिसणार आहे का? कारण त्या सवयीच्या गोष्टी असतात त्याच्या. सवयीच्या गोष्टी असतात. मग आनंद शेवटी कशात आहे की तुम्ही ज्या परिस्थितीत आहात त्या परिस्थितीत स्वतःला किती समाधानी बघता हे महत्वाचं. उगाच स्पर्धा करून मला तेही मिळवायचं, हेही पाहिजे, तेही हवंय, ज्यावेळेस ही स्पर्धा येते तुमचा आनंद नाहीसा होऊन जातो. निश्चित डॉक्टर, की आपण स्पर्धेचा या ठिकाणी उल्लेख केलात बोलताना. हल्ली समाजामध्ये फार प्रचंड अशी टोकाची स्पर्धा प्रत्येक गोष्टीमध्ये निर्माण झालेली आहे. शाळेमध्ये, कॉलेजांमध्ये आपण स्पर्धा ऐकल्या होत्या, वेगवेगळ्या सामाजिक स्तरावरही स्पर्धा होत्या. पण हल्ली माझा शेजारी एखादी नवीन वस्तू आणतोय किंवा मग माझ्या ऑफिस मधला कोलिग एखादा चांगलं काम करतो किंवा बॉसच्या नजरेत तो चांगला आहे, ही सुद्धा एक सुप्त स्पर्धा आपल्यामध्ये असते. कोल्ड वॉर आपण म्हणतो त्या प्रकारे. मग यातून होतं काय की ही जी स्पर्धा जी आहे, सुप्त पातळीवरची स्पर्धा कधी कधी व्यक्त व्हायला लागते आणि या स्पर्धेतून बऱ्याचदा लोक तणावाखाली यायला लागतात. मग लोक तणावाखाली आले की परत मग मानसिक आजार जडतो त्यांना, परत मग तुमच्यासारख्या मानसोपचार तज्ञाकडे जाऊन उपचार घ्या, मग परत या चक्रामध्ये तो अडकतो. स्पर्धा आणि त्याच्यातून मानसिक तणाव वगैरे हे सगळं. मग हे चक्र नेमकं कसं भेदायचं, यावर उपाय काय सांगता येईल? बेसिकली हे जे चक्र सुरू झालं तर हे चक्र का सुरू झालं याबद्दल कधीच आपण विचार करत नाही. शेजाऱ्याने केलं म्हणून मी करायला लागतो, पण मी कधी त्या शेजाऱ्याचं वागणं, त्याचं फायनान्शियल सिक्युरिटी, त्याची अर्निंग आणि माझी अर्निंग ह्या गोष्टी कधी बघत नाही. बेस कुठं येतो या दोन्हीमध्ये की कंपॅरिझन यायला लागतं. आपण स्वतः बरोबरी करायला लागतो.
त्याने घेतली तर मी पण घेतो. मग आपण त्यावेळेस हे बघत नाही की खरंच माझी आर्थिक कुवत आहे का, त्याने जी वस्तू घेतली ती घेण्याची माझी आर्थिक कुवत आहे का, हे आपण अगोदर पडताळून पाहिलं पाहिजे आणि नंतर आपण त्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. बट जनरली काय होतं ना, की बाह्य सुख ज्याला म्हणतो आपण, की वरवरून दिसणारे सुख प्रत्येकाला हवं आहे. मग ते कसं मिळवायचं, का मिळवायचं, ह्याचं कोणाला काहीही पडलेलं नाही. फक्त त्या स्पर्धेमध्ये उतरून त्याने गाडी घेतली तर मलाही गाडी घ्यायची, त्याने ही कार घेतली तर मलाही घ्यायची. पण त्याच्या मागची पार्श्वभूमी, त्याचे आर्थिक व्यवहार, त्याची आर्थिक सिक्युरिटी हे आपण कधीही पाहत नाही आणि त्यांनी घेतल्यामुळे आपण घ्यायला लागतो. जेणेकरून स्वतः आपण त्याला कम्पेअर करून स्वतःचा अपमान करायला लागतो आणि हे मिळवण्याच्या याच्यात आपण सर्व व्यवहार EMI वगैरे चालू करतो. आणि नंतर काय होतं, ज्या वेळेस आपल्याला कधी काय असं, जसं लास्ट टाइम कोविड आला, बऱ्याच लोकांना काय झालं या कोविडमध्ये की वर्क फ्रॉम होम झालं, कोणाचे जॉब्स गेले. मग ह्या याच्यात काय झालं की मानसिक आजार बरेच वाढले. का वाढले? या स्पर्धेच्या युगात ज्या गोष्टी त्यांना मिळवायच्या होत्या, ज्या EMI वर चालू होत्या, फायनान्शियल सिक्युरिटी राहिली नाही, जेणेकरून डिप्रेशन, सुसाईड, अँझायटी ह्या गोष्टी वाढत गेल्या. आणि आपण बघितलं की जेवढं काही कोविड या 2 वर्षात आलं, तर यामध्ये जे काही डेथचे रिझन होते त्यात सगळे मेंटली अनस्टेबल होते. आजाराच्या भीतीपेक्षा बाकीचे ज्या फायनान्शियल इन्सिक्युरिटी होत्या त्यामुळे सगळेजण अनस्टेबल होते मेंटली. आणि तेच एक कारण राहिले की तुमचं डिप्रेशन किंवा कुठल्याही सुसाईडची. अगदी निश्चित समाजामध्ये बऱ्याचदा लोक स्पर्धेतून, टोकाच्या स्पर्धेतून मानसिक आजार ओढवून घेतात, तणावाखाली येतात आणि बरोबर. नको त्या गोष्टींची स्पर्धा करायला लागतात. आणि जसं आता डॉक्टर साहेब म्हणाले की स्पर्धा ही स्वतःशी असावी. एखाद्याचं आपण त्याची फायनान्शियल सिक्युरिटी असेल किंवा त्याची ऐपत आपल्या शब्दात सांगायचं असेल तर ती न बघता आपण उगी त्याच्यासोबत स्पर्धा करायला लागतो आणि याच्यातून मग मानसिक ताणतणाव आपल्याला आपण ओढवून घेतो आपल्यावर. डॉक्टर साहेब, आपण मनोरुग्णांविषयी किंवा मानसिक आजार ज्यांना जडलाय अशा लोकांविषयी आपण बोलत होतो. बऱ्याचदा काय असतं की एखादा मानसिक किंवा मनोरुग्ण असेल तर एक डॉक्टर म्हणून तुमची उपचाराची एक भूमिका असते, समाजाची एक त्याच्या प्रती एक सहानुभूतीची असेल किंवा त्याच्या प्रती एक चांगल्या वागणुकीची, त्याला प्रेरणादायक समाजाची एक भूमिका असावी असा एक संकेत आहे. पण मनोरुग्णाच्या कुटुंबियांची सुद्धा एक फार महत्वाची भूमिका आहे असं मला वाटतं. उपचार जितके महत्वाचे आहेत तितकीच एक कुटुंबियांची भूमिका आहे. कुटुंबाने सुद्धा त्या मनोरुग्णासोबत एक योग्य पद्धतीची वागणूक आपण ठेवली पाहिजे. तर या अशी मानसिक आजारी ज्या कुटुंबामध्ये आहेत किंवा मनोरुग्ण ज्या कुटुंबात आहेत त्या कुटुंबाची नेमकी वागणूक त्या रुग्णासोबत कशी असावी असं आपल्याला वाटतं? हवं की मानसिक आजार म्हणजे कुठला काही असा कलंकित किंवा कुठलं काही असं सोशल स्टिग्मा टाईप नाहीये. सर्वांना काय चिंता पडलेली असते की बाहेर 4 लोकांना माहित होईल की माझ्या मुलाला मानसिक आजार आहे आणि ते काय म्हणतील. जनरली त्या कुटुंबियांनी त्यांना नॉर्मल माणसासारखी वागणूक देणं फार गरजेचं असतं. त्याच्या भावना समजून घेणं फार गरजेचं असतं. रोजच्या घरी वागत असताना, वावरत असताना त्यांना लक्षात यायला पाहिजे की त्याची कुठं मनातल्या भावनांची कोंडी व्हायली आणि त्यांना कसं व्यक्त करावं हे घरच्यांना कळालं पाहिजे. नाहीतर जनरली आपण काय बघतो की गैरसमज एवढे, नाही त्याला मानसिक आजार आहे, नाही तो जास्त बोलतच नाहीये, नाही मग त्याला रागच येतो. बेसिकली त्याला राग का येतो, तो का बोलत नाही, हे घरच्या व्यक्तींनी आधी जाणून घेतलं पाहिजे. त्यांची तेवढी मोकळीक झाली पाहिजे आणि त्यांच्या तेवढ्या भावनेची जी कोंडी झाली ते त्यांच्या भावना व्यक्त करायला त्यांना तेवढा वाव मिळाला पाहिजे, ते आपलेपणा जाणवला पाहिजे. जनरली सगळे स्पर्धेमध्ये सर्वजणच आपण एवढे बिझी आहोत की आपण दोघं जरी बाजूला बसलो तर थोड्या वेळानं आपण आपल्या मोबाईलमध्ये एवढं बिझी होऊन जातो की तुमचं काय चाललंय हे मला विचारायला वेळ नाही. होय होय, बरोबर. मग सत्य. साधा एवढाच वेळ नाही तर आपल्या भावना एकमेकांना कशा कळणार ना. होय. मग परिवारात सुद्धा ह्याच गोष्टी व्हायला. तो जो रुग्ण आहे तो थोडीच मनातल्या भावना बाहेरच्यांशी शेअर करणार. बरोबर. त्याला तो आपलेपणाच घरात जाणवला नाही, तो बाहेरच्यांशी शेअर करायचा प्रयत्न करेल. पण घरातच तो आपलेपणा जाणवला, ती आपलेपणाची वागणूक त्याला वाटली, तर तो निश्चितच यातून मोकळा होऊन जाईल. अगदी फार मोठं सत्य आहे हे की त्याला घरातच जर हे वातावरण मिळालं तर कदाचित त्याला व्यक्त व्हायला संधी मिळेल आणि तो ह्याच्यामध्ये जास्त अडकणार नाही किंवा त्या खोल गर्तेमध्ये अडकत जाणार नाही. फार आपण समाजामध्ये एक डॉक्टर साहेब बघतोय हल्ली की पूर्वी ज्या रोगांची नावं ऐकायचो आपण ती रोग फारशी हल्ली दिसत नाहीत. एक डिप्रेशन किंवा मग तणावाखाली जाणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हल्ली वाढायला लागले. याची नेमकं कारण काय असावीत असं आपल्याला वाटतं? आणि त्यासोबतच माझा एक उपप्रश्न असा आहे की हल्ली
16 ते 28 या वयोगटातल्या नवतरुणांपासून जो हा रोग सुरू होतो, तो करिअर असेल, मग 10वीच्या नंतरचं आयुष्य, मग करिअरचा विचार, फार हे एक टेन्शनचा पिरियड असतो. हल्ली डिप्रेशनचे रुग्ण वाढत आहेत, तणावग्रस्त रुग्ण वाढत आहेत, पण 16 ते 28 या वयामध्ये हे फार प्रमाण वाढलेलं आहे. यामागची कारणं काय असावीत असं आपल्याला वाटतं, आणि याच्यावर नेमके एक डॉक्टर म्हणून किंवा मानसोपचार तज्ज्ञ म्हणून आपण काय उपाय सुचवाल? बेसिकली या वयामध्ये फिजिओलॉजिकल शरीरामध्ये बरेच असे बदल होत असतात, जेणेकरून या वयात ही भावना अशी असते की मी या वयामध्ये कुठलीही गोष्ट सहजतेने अचीव करू शकतो. हा एक आपल्याला आत्मविश्वास या वयात मिळतो. आणि जनरली काय होतं ना, प्रत्येक जण स्पर्धा, शेवटी कुठं पण तणाव येतो म्हणजे त्याच्या अगोदर स्पर्धा आली, आणि प्रत्येक जणाला काय करायचं ना, या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला मला 1 नंबरवर जायचं किंवा मला जे बेस्ट आहे तेच पाहिजे आहे. मग त्याच्यासाठी यांची तयारी आहे. पण हे बेस्ट आहे त्याच्यासाठी जे तुमचा प्रयत्न आहे, तयारी आहे, त्या अगोदर तुम्ही स्वतःला ओळखायला पाहिजे की माझी कॅपॅसिटी आहे का, मी मेंटली प्रिपेअर आहे का. उगाच मला वाटतं मी 10वीला आहे, 11वीला आहे, मग मला कुठेतरी बिट्स पिल्लानीला नंबर लागायला हवा किंवा एम्सला नंबर लागायला हवा, मग मी तयारी करायला लागतो. पण माझी कुवत त्या पद्धतीने, माझी कुवतचा अर्थ असा नाही की तुम्ही फिजिकल किंवा फायनान्शियल, तुमची मानसिक दृष्ट्या किंवा तुम्ही मेंटली तुमचा IQ त्या लेवलला आहे का, तर तुम्ही त्या गोष्टी अचीव करू शकता. दुसरी गोष्ट, सगळ्यांना सगळ्या गोष्टी पाहिजेत, पण प्रयत्न कोणाला नकोत, परिश्रम कोणाला नकोत. इच्छा आकांक्षा खूप मोठ्या आहेत प्रत्येकाच्या, पण त्याचं जे सातत्य लागतं, त्याला जो अभ्यास लागतो, तो कोणालाच करायचा नाही. जेणेकरून जेमतेम थोडाफार अभ्यास करायचा, त्या लेवलपर्यंत येण्याचा प्रयत्न करायचा, कदाचित नाही चालू, अपयश आलंच तर पुन्हा उठून जोमाने तयारी करायची इच्छा कोणाचीच नाहीये. प्रत्येकाला पहिल्या एका ट्रायल मध्ये, एका प्रयत्नात 100% वर जायचं किंवा ती गोष्ट पाहिजेच. बट सर्वजणच, वर्गातले सगळेजणच हुशार विद्यार्थी असून पहिल्याच ट्रायल मध्ये तिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत, हे पण आपल्याला मान्य झालं पाहिजे. आणि मला कुठलाही गोल अचीव करायचा, तर मला त्या अचीव करण्यासाठी 100% माझे सातत्य असणं गरजेचं आहे. 2 दिवस मी येतो, पूर्ण आत्मविश्वासाने येतो, तयारी करतो, पुढचे 8 दिवस सोडून देतो. ज्यावेळेस रिझल्ट येतो त्यावेळेस मी डिप्रेशन मध्ये जातो. हे कॉम्पिटिशनच्या युगामध्ये आजकाल आपण बहुतेक वेळा म्हणजे सर्रास बघतच आहे. त्याचं कारणच हे आहे की सगळ्यांना सगळ्या गोष्टी इझिली पाहिजेत, पण प्रयत्न नकोत. प्रयत्नांचा कुठंतरी यांच्यामध्ये कमतरता दिसल्यामुळं 16 ते 28 या वयोगटामधली मॅक्सिमम मुलं हे डिप्रेशन मध्ये किंवा अँझायटी मध्ये किंवा फोबिया मध्ये जाण्याची कारण आहे. निश्चित हा तणावाचा काळ असतो, आणि आपल्या अपेक्षा प्रचंड वाढल्यात. पालकांचं बऱ्याचदा बर्डन मुलांवर असतं, मुलं व्यक्त होताना आपल्याला दिसत नाहीत. अवास्तव अपेक्षा पालक मुलांकडून ठेवतात, आणि कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये वाढलेली टोकाची स्पर्धा, ही अनेक कारणं याच्या मागे आपण समजू शकतो. डॉक्टर साहेब, आपण होमिओपॅथी या क्षेत्रामध्ये काम करत आहात, आपलं ते क्षेत्र आहे. ॲलोपॅथीमध्ये या मानसोपचार तज्ज्ञ या मानसिक आजारावर काही औषधे या ठिकाणी प्रिफर करतात किंवा औषधं देतात. तशी होमिओपॅथीमध्ये काही सोय आहे का, किंवा होमिओपॅथीमध्ये अशी कुठली औषधं आहेत? निश्चितच. बेसिकली जनरली आपण होमिओपॅथीची ट्रीटमेंट जे म्हणतो किंवा होमिओपॅथिक सायकेट्रिस्ट, हा सगळ्यांसाठी एक नवीनच शब्द असेल कदाचित, होय. असं मला वाटतं. काउन्सिलिंग हा पार्ट, ट्रीटमेंटमध्ये काउन्सिलिंग हा पार्ट फार महत्वाचा असतो, पण पूर्ण पेशंट हा काउन्सिलिंगच बरा होईल असं नाही. जसं ॲलोपॅथीमध्ये अँटी डिप्रेसंट, एन्झिओलायटिक्स आहेत, हे काय आहेत की पेशंटचे बाह्य लक्षणं जे दिसतात त्याच्याहून दिल्या जातात. बट होमिओपॅथीमध्ये मेडिसिन्स देताना किंवा कुठले काही औषधं देताना त्या पेशंटचा मूळ स्वभाव बघितला जातो, त्याच्या मूळ स्वभावाचा अभ्यास केला जातो, आणि जे बाह्य लक्षणे त्याच्यामध्ये दिसायला लागतात, त्या लक्षणांचं मूळ कुठं आहे, कुठून सुरुवात झाली किंवा त्याचं रूट कॉज काय, इतक्या डीपर लेवलला जाऊन त्या पेशंटच्या स्वभावानुसार त्याला ट्रीटमेंट दिल्या जाते. जेणेकरून बाह्य लक्षणच फक्त कमी न करता त्याचं जे मूळ कारण आहे ते कमी करून त्याला कायमचा त्या आजारातून मुक्त करणे हा त्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे होमिओपॅथीमध्ये पण असे बरेचसे औषधं आहेत की जे त्यांच्या स्वभावानुसार पेशंटला दिले जातात. नक्कीच होमिओपॅथीमध्ये बरेचसे या ठिकाणी उपचार आहेत, डॉक्टर साहेबांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. डॉक्टर साहेब, मुलाखतीच्या शेवटाकडे आपण आता वळतो आहोत. आपण मनोरुग्ण किंवा मानसिक आजार ज्यांना जडलेला आहे याच्याविषयी आपण विस्तृत चर्चा या ठिकाणी केली. आपण अगदी उपचार कसे करावेत, कुटुंबाने कसं वागावं, हेही आपण या ठिकाणी सांगितलं, आणि त्याच्यावरचे औषधोपचार आपण आता या ठिकाणी होमिओपॅथीमध्ये सांगितले.
तर या आजच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर किंवा या राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या सत्राच्या माध्यमातून आपण मनोरुग्णाकडे समाजाने कसं बघावं किंवा मनोरुग्णाला समाजाने कसं ट्रीट करावं असं आपण नेमकं कोणतं आव्हान कराल. आणि यासोबतच एक समाजाची एक भूमिका असते की माणूस समाजामध्ये वावरतो आणि समाजाची एक भूमिका असते की त्या माणसासोबत तसं आपण वागलं पाहिजे. तर नेमकी समाजाची या मानसिक आजारांकडे बघण्याची दृष्टी किंवा त्यांचा वागण्याचा दृष्टिकोन काय असला पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि नेमका त्यांना काय सल्ला द्याल? समाजामध्ये जे काही आपण बघत आहोत, जे काही सध्याचं आयुष्य आपण जगत आहोत, जनरली हे आयुष्य कसं झालं की जे काही बाह्य सुख आहे हे सगळं अचीव करण्याच्या मागे लागलेलं आहेत. आणि कुठलाही मानसिक रुग्ण असेल तर त्याला बघण्याचा एक दृष्टिकोन घरापासूनच नाही तर घरामधूनच ते समाजापर्यंत तसा आहे. सर्वांना वाटतं की तो मानसिक रुग्ण आहे आणि त्याला बोलू नये, त्याला बाजूला ठेवावं, तो कधी व्हायलेंट होईल, कधी डिप्रेशनमध्ये जाईल. ह्या सगळ्या गोष्टी आपण समाजात बघतो. पण समाजामध्ये सर्वांना ही माहिती असायला पाहिजे की तोही एक नॉर्मल रुग्ण आहे. जसं आपल्याला कधी ताप येतो, सर्दी येतं, तसंच हा मानसिक आजार असतो. आणि प्रॉपरली त्यांना त्याबद्दल आपण मार्गदर्शन करणे किंवा त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण मित्रत्वाच्या लेवलवर किंवा फॅमिलीवर किंवा समाजामध्ये त्यांना बोलतं करणे, मोकळं करणे हे आपलं काम असतं. नाहीतर सर्वजण काय करतात की कधी एखादा मनोरुग्ण आला, तो कुठे बसला तर सर्वांचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की त्याने काहीतरी गुन्हा केलाय, म्हणजे तो मानसिक रुग्ण झालाय म्हणजे त्याचा काहीतरी गुन्हा झालाय. पण त्याला समजून घेण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. त्यामुळे त्याला कोणी दोष न देता त्याला त्याच्यातून बाहेर कसं काढावं ही नुसतं डॉक्टरचीच किंवा त्याच्या घरच्याचीच जिम्मेदारी नाही, ही समाजाची सुद्धा जिम्मेदारी आहे. आणि समाजाने त्यात इन्व्हॉल्व्ह व्हायला हवं. समाजाने त्या गोष्टीचं माहिती नसेल तर माहिती करून घ्यावी, जेणेकरून त्याला आपलेपणा जाणून द्यावा आणि या रोगातून किंवा या आजारातून त्याच्या कोंडीतून त्याला मुक्त करा, भावनांच्या कोंडीतून मुक्त करणे गरजेचं आहे. निश्चित डॉक्टर, आपण आज फार महत्वाचा विषय आपण या ठिकाणी आरोग्य मुद्रा या सत्राच्या माध्यमातून मांडला आणि मनोरुग्ण किंवा मानसिक आजार ज्यांना जडलेला आहे असा अत्यंत संवेदनशील विषय समाजाने ज्याच्याकडे साकल्याने विचार करावा, अगदी डॉक्टरांपासून ते कुटुंबियांपर्यंत यांनी फार काळजी घ्यावी आणि ज्याच्यामध्ये सुधारणा कराव्यात असा अतिशय संवेदनशील विषय आज आपण या ठिकाणी मांडला. डॉक्टर साहेब, आपण आज या कार्यक्रमात आलात, आमच्या सगळ्या प्रश्नांना आपण या ठिकाणी विस्तृत उत्तरं दिलीत. मला वाटतं की निश्चित ही आजची जी मुलाखत आहे, आजचा जो संवाद आहे, ते वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी आणि ज्यांच्या कुटुंबांमध्ये मानसिक रुग्ण आहेत यांच्यासाठी सुद्धा अतिशय फायदेशीर असा हा संवाद होता. आजची ही मुलाखत होती. आपण या ठिकाणी आलात, आमच्या सगळ्या प्रश्नांना आपण उत्तरं दिलीत, त्याबद्दल आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद. मित्र हो, तर हे होते डॉक्टर गजानन पवार, सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या आरोग्य मुद्रा या सत्रात पुढील भागामध्ये आपण एका नवीन आरोग्याच्या समस्येसह, नवीन प्रश्नांसह आणि एका नवीन मान्यवरासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार. विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून अत्यंत माफक दरात यश मिळेपर्यंत स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मार्गदर्शन करणारी महाराष्ट्रातील एकमेव मार्गदर्शन संस्था म्हणजेच प्राध्यापक अविनाश राठोड सरांची राठोड एमपीएससी अकॅडमी. आजपर्यंत 7,000पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरलेल्या या संस्थेचे 200पेक्षा अधिक विद्यार्थी अधिकारी पदावर कार्यरत आहेत. नांदेड जिल्ह्यातील सर्वाधिक निकाल देणारी व बेसिक पासून तयारी करून घेणारी एकमेव राठोड एमपीएससी अकॅडमी. वातानुकूलित अभ्यासिका, मोठ्या प्रमाणात पुस्तकांची उपलब्धता, तज्ज्ञ प्राध्यापक वर्ग, सीसीटीव्ही द्वारे देखरेख व प्राध्यापक अविनाश राठोड सरांचे वेळोवेळी सखोल मार्गदर्शन ही आहेत राठोड एमपीएससी अकॅडमीची काही ठळक वैशिष्ट्ये. चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया, अधिकारी होण्याचे स्वप्न साकार करूया. राठोड एमपीएससी अकॅडमी, पंचशील ड्रेसेसच्या पाठीमागे, श्रीनगर, नांदेड. संपर्क 9730 67 30 67 9960 80 55 30. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन